तर उद्यापासून चालू होणार आहे आपली केळवेगावची जत्रा. जत्रा म्हटलं की एक वेगळाच हॅपीनेस असतो. पण तोच हॅपीनेस एक साईडला ठेवून उद्या आपल्याला करायची होती शिपवरती जॉईनिंग. मनात कुठे ना कुठे थोडं वाईट पण वाटत होतं, पण एक साईडला एक नवीन चॅप्टर सुरू होणार आपला, त्यासाठी एक एक्साइटमेंट पण वेगळी होती. उद्यापासून आपला नवीन प्रवास चालू होणार, त्यासाठी आज आपण आलो होतो कुलदेवाचं दर्शन घेण्यासाठी. माझ्याचं दर्शन घेतलं आणि आपण पोहोचलो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये. आता पुढील 8 महिन्यानंतर आपल्याला असं देवाचं दर्शन घेता येणार आहे. पण असो, आपण कुठेही असले तरी देव आपल्या नेहमी सोबत असतात. घरी येऊन मम्मी पप्पांसोबत बॅग पॅक करायला घेतली. बॅग पॅक करताना एक वेगळाच नर्वसनेस जाणवत होता. तर गेले 2 महिने व्हॅकेशनवर होतो. व्हॅकेशन कसा गेला समजलंच नाही. मी कोणताही व्हिडिओ अपलोड केला नाही किंवा कोणताही व्हिडिओ बनवला नाही, तर तो टाइम मी फक्त माझ्या फॅमिलीसोबत स्पेंड केला. तर ते गेले 2 महिने फक्त 2 दिवसांसारखे वाटले. जसं संध्याकाळचा जायचा आपला टाइम आला तेव्हा आपल्याला सगळे भेटण्यासाठी आले होते आणि आपल्या निघायच्या टायमाला आपल्या आईने आणि आपल्या आजीने आणि काकीने आपल्याला वळून घेतलं आणि आपण खोलीत आले आणि देवाला नमस्कार करून आपण निघालो पुढे जाण्यासाठी. त्यानंतर आपण आपल्या आजी आजोबांचा आशीर्वाद घेतला. मोठेपण आणि गर्व म्हणून नाही बोलत आहे, पण आमच्या छोट्याशा गावामध्ये शिपवरती काम करणारा बाहेर देशामध्ये मी पहिलाच आहे. तर ही गोष्ट माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी खूप अभिमानाची आहे. तर आपण जाणार म्हणून आपल्या शेजारचे सगळे लोक जमले होते. ते सगळ्यांना लवकरच भेटू असं बोलून सगळ्यांचा निरोप घेतला आणि आपण निघालो एअरपोर्टच्या दिशेने. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.